पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। हास्य, आठवणी व शुभेच्छांचा संगम। नवापूरच्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप। शाळेची संस्कारांची शिदोरी घेऊन पुढच्या वाटचालीसाठी सज्ज। 10वीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण निरोप समारंभ। नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक व उत्साहपूर्ण निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। उपमुख्याध्यापक एन सोनवणे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तर मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम व पर्यवेक्षक GD सूर्यवंशी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने झाली। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला। शेरो शायरी व प्रेरणादायी विचारांमधून त्यांनी भूतकाळातील अनुभव आणि भविष्याविषयीच्या अपेक्षा मांडल्या। शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अर्चना बिरारी मॅडम, शोभा गिरासे मॅडम, हेमंत पाटील सर, नीलकंठ बागुल सर व सिद्धेश्वर शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण अभ्यासाचा सल्ला दिला। मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम व पर्यवेक्षक GD सूर्यवंशी सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील तयारीसाठी सोपे मार्गदर्शन व आत्मविश्वास राखण्याचा संदेश दिला। विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे आभार मानत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। 10वीच्या विद्यार्थ्यांचा गौरव करत त्यांना बक्षिसे व फुले देण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा कोडी, ईशा गावित यांनी केले। प्रास्ताविक पूजा जाधव यांनी, तर आभार प्रदर्शन व मनोगत हर्षाली बागुल यांनी सादर केले। विद्यार्थ्यांच्या ओठांवर हास्य, शिक्षक विद्यार्थी नात्याची घट्ट वीड आणि शाळेने दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांचा निरोप घेताना भावनिक क्षण पाहायला मिळाला। उपस्थित पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला। फक्त मजा मस्ती करायचं असतं, पण पुढचं जे तुमचं आयुष्य आहे ते तुम्हाला घडवायचंय। आणि म्हणून मी 10वी नंतर तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, ऍडमिशन कसं घ्यायचं यासाठी 2 मिनिटं बोलणार आहे, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नसतं। आणि म्हणून ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रिया फक्त 5-6 दिवसासाठीच ओपन केली जाते। त्यासाठी या वर्षी बरेचसे ऍडमिशन आपले कमी झालेले आहेत आणि म्हणून खेड्यावरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त शाळेला भेट द्यायची, शाळेत यायचं, शिक्षकांना विचारायचं। आता तुमचे वर्ग 10वीचे वर्ग शिक्षक वगैरे तुम्हाला निरोप देतीलच, पण 11वीचे 12वीचे जे शिक्षक आहेत ते तुमचं ऍडमिशन प्रोसिजर आहे ते पूर्ण करतील। आणि म्हणून 10वी नंतर तुम्ही 10वी पास होणार आहे ते मला माहिती आहे, कारण खूप अभ्यास केलेले आहे, बरोबर? हो, कारण अभ्यास आहेतच विद्यार्थी म्हणून दिसतच आहे, त्यासाठी तुम्ही 10वी पास होणारच आहे। आणि म्हणून तुम्हाला जर आता पुढचं जर यश गाठायचं असेल तर सोना मॅडमांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय करायचं, कसं जायचं। त्यासाठी तुम्ही खूप पुढे जायचं आहे। यासाठी तुम्हाला 11वी 12वीला जे काही ऍडमिशन घेतल्यानंतर अभ्यास करावायचा आहे तो तुम्हाला महत्त्वाचा टप्पा गाठायचा आहे। आणि म्हणून महत्त्वाचा टप्पा गाठत असताना आतापर्यंतचे जे काही तुमची मौज मस्ती होती ते तुम्हाला विसरायचं आहे। तसं आई वडिलांनी सांगितलं की तुम्ही या साईडला जा, त्या साईडला जा आणि त्याप्रमाणे तुम्ही जाता, पण ती साईड जी असेल, तुम्हाला इंजिनियर असेल, मेडिकल असेल, ती साईड पेलवली जात नाही आणि मग तुम्ही काय करतात, नापास होऊन घरी येतात।
आणि मग तुम्ही डिप्रेशनमध्ये वगैरे चालले जाता. तसं काही करू नका, कारण आत्महत्या करणं एक पाप असतं. आणि म्हणून तुम्हाला पुढं खूप शिकायचंय, खूप पुढे जायचंय. आणि इंजिनियर मेडिकलला गेले म्हणजे तेच आपल्याला उच्च शिखर गाठता येतं असं नाही. तर बरेचसे काही करिअर करण्याच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येतात, पण तुम्ही ते बघतच नाही. तुमचं मोबाईलमध्ये दुसरीचकडे लक्ष असतं. आणि म्हणून मोबाईलमध्ये तुम्हाला 10वी नंतर 11वी 12वी नंतर काय करायचं ते सगळं काही आलेलं असतं. आणि म्हणून 10वीला तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे, कारण 10वीला CCTV कॅमेरे बसवलेले आहे. झूम मीटिंग पण अटेंड करण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यास करायचाच आहे आणि अभ्यास करून तुम्हाला पास व्हायचंय.